नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण रिमाइंडर व्हिडिओ बनवतोय। रिमाइंडर हा खूप महत्त्वाचा रिमाइंडर व्हिडिओ असणार आहे। आपण अगोदरच यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण परत एकदा बऱ्याच जणांना याच्याविषयी प्रश्न पडला होता, तर त्याविषयी आपण हा परत एक व्हिडिओ बनवतोय। हा फॉर्म तुम्हाला जर आश्रमशाळेमध्ये फॉर्म भरायचा असेल, पद भरती जॉब करायची असेल, तर त्या संदर्भात असणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा, जेणेकरून अपडेट लवकरात लवकर भेटत जाईल। कारण अपडेट जर लेट भेटली तर तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख निघून जाईल। त्यासाठी आपण ह्याची अपडेट उद्याची लास्ट डेट आहे, त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतोय। 10 जूनचा हा शेवटची तारीख असणार आहे। आज आहे 9 जून तारीख, तर तुम्ही उद्यापर्यंत हा फॉर्म भरू शकता। ही प्रोसेस ऑनलाईन आहे, तर पूर्ण व्हिडिओ पहा। तर चला स्टार्ट करू। तर पहा, ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरेट अंतर्गत नाशिक महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत पद भरती आहे। याचा पहिला याची सर्क्युलर जे आलं आहे 22-23 तारखेला 5/2025ला ऑलरेडी सर्क्युलर आलेला आहे। तर पहा, महाराष्ट्रामध्ये टोटल महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल हे टोटल 37 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये। जे ऑल ओव्हर महाराष्ट्र जे आहे त्यामध्ये जे आश्रमशाळा आहेत त्यामध्ये 37 ट्रायबल पब्लिक स्कूल आहेत। ते सोसायटी नाशिक अंतर्गत येतात। ते टोटल 37 आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशा प्रकारे हे पब्लिक स्कूल आहेत। तर यामध्ये ह्या 37 पब्लिक स्कूलमध्ये पदभरती आहे। ही पदभरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे। ही पदभरती यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, पण यामध्ये पगार जी हे 35,000 पगार आहे। मानधन हे 35,000 मानधन आहे, 35,000 के। ठीक आहे। तर पहा, MTPS महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीज जे स्कूल आहेत त्यामध्ये एंगेज कॉन्ट्रॅक्च्युअल 37 काउन्सिलरच्या पोस्ट आहेत। काउन्सिलर जे ह्या शाळा आहेत, या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी काउन्सिलिंग करण्यासाठी वगैरे ही पोस्ट असणार आहे। खूप चांगली जॉब आहे। तर पूर्ण पाहूया चला। तर यामध्ये 10 महिन्यासाठी हे दिलेलं आहे, पण हे पुढे पण हे वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। तुम्हाला ही पूर्ण जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला हे tribalmaharashtra.government.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण अपडेट भेटून जाईल। तर पहा, या ठिकाणी 10 जूनचा हा शेवटचा फॉर्म भरण्याचे अंतिम तारीख आहे। तर आज 9 जून आहे, त्यासाठी आपण परत एकदा रिमाइंडर म्हणून हा व्हिडिओ बनवतोय। ज्यांच्यापर्यंत तो जुना व्हिडिओ पोहोचला नाही, तर किमान हा व्हिडिओ तरी त्यांच्यापाशी गेला पाहिजे आणि त्यांनी फॉर्म भरला पाहिजे जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी। तर 10 जून याची शेवटची तारीख आहे। तर पहा, यामध्ये काउन्सिलर ही पोस्ट जी आहे, हे जे शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी हे सायकोलॉजिकल सपोर्ट म्हणा, इमोशनल बॉन्डिंग, त्यांना काउन्सिलिंग करणे, ह्या संदर्भात हा जॉब असणार आहे। 35,000 पगार आहे, खूप चांगला याच्यामध्ये मानधन आहे। त्यानंतर पहा, स्कूल ऑफ याच्यामध्ये दिलेल्या ॲडव्हर्टाईजमध्ये डिटेल काय सांगितलं आहे। ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये महाराष्ट्र ट्रायबल स्कूल पब्लिक स्कूल अंतर्गत 37 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल महाराष्ट्रामध्ये आहे। तर नॅशनल एज्युकेशन ट्रायबल सोसायटीच्या अंतर्गत न्यू दिल्ली याला कंट्रोल करतं। ठीक आहे। तर यामध्ये पहा, proposing to engage 37 counselor post to student get counseling all 37 EMR स्कूल इन महाराष्ट्र आहे। ठीक आहे। EMRS म्हणजे ट्रायबल स्कूल जे आहेत, ठीक आहे, त्यामध्ये द पोस्ट प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे। तर 10 महिन्यासाठी वाढू शकतात। यामध्ये काही तसं कमी जास्त मेन्शन केलेलं नाही। 35,000 याच्यामध्ये मानधन दिलं जाईल, त्यांनी सरळ यामध्ये मेन्शन केलेलं आहे। 10 जून याची शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्याची। ठीक आहे। त्यानंतर याच्यामध्ये पोस्ट तुम्हाला या संदर्भात डिटेल माहिती सांगतो। नेम ऑफ पोस्ट ही आहे काउन्सिलर जे फॉर स्कूल स्टुडंट 6वी ते 12वी पर्यंत आहेत। जे 6वी ते 12वीच्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थी शिकतात, EMRS शाळेमध्ये आश्रमशाळेच्या, त्यांच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे। त्यामध्ये स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंट असेल, कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे, मेन्शन केलेलं आहे 10 महिन्यासाठी, पण पुढचं काय होईल, वाढेल ते काही सांगता येत नाही, वाढू पण शकतं। कारण स्कूल आहे, विद्यार्थी आहेत, त्यानंतर जॉब टीचर पण लागणारच आहे, ह्या गोष्टी चालू शकतात पुढे। त्यानंतर प्लेस ऑफ पोस्टिंग या ठिकाणी ही फक्त नाशिकमध्ये पोस्टिंग नाही आहे, तर ही EMRS स्कूल जे आहेत हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहेत। ते एकूण 37 स्कूल आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये। तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 37 प्रत्येकी स्कूलमध्ये एक त्यांनी वॅकन्सी सोडलेली आहे। त्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्रायटेरिया काय असणं गरजेचं आहे जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मला जुन्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा बरेच जणांनी कमेंट केला होता की सर BA आहे, B.Ed आहे, हे आहे, ते आहे, फॉर्म भरू शकतो का, काय होईल सर, भरता येईल का। तर यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे मास्टर डिग्री इन सायकोलॉजी
तुम्हाला सायकोलॉजीमध्ये जर तुमचं डिग्री झालेला असेल किंवा क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये किंवा MSW विथ अ सब्जेक्ट ऑफ चाइल्ड सायकोलॉजी. आता बरेच जणांचा MSW झालेला आहे, तर जे MSW वाले आहेत ते फॉर्म भरू शकतात. लक्ष द्या, MSWमध्ये जे कोणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे ते व्यक्ती यामध्ये फॉर्म भरू शकतं. मास्टर डिग्री इन सायकोलॉजी किंवा ज्याचं कोणाचं BSc इन सायकोलॉजी वगैरे झालेलं आहे, ग्रॅज्युएशन पण, ते पण व्यक्ती यामध्ये भरू शकतं. ठीक आहे, तर एवढे लोक यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्यानंतर डिझायरेबल तुम्हाला इंग्लिश आणि मराठी भाषा आली पाहिजे. त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव असली तर चांगली गोष्ट आहे. पहा, आता बऱ्याच जणाला या ठिकाणी अनुभव नसेल जॉब केलेला, तर ते व्यक्ती पण फॉर्म भरून टाका. आता कसं आहे, जर त्या ठिकाणी त्यांना हे पदच नाही भेटले तर त्यांनी विदाऊट अनुभववाले पण घेऊ शकतात. जर तुम्ही फॉर्म भरला, जर अनुभव आहे म्हणून विचारलेलं आहे, मी फॉर्म नाही भरणार कारण यामध्ये अनुभव विचारला आहे, तुमचा अनुभव नसेल तर काय करा, फॉर्म भरून टाका. त्या ठिकाणी जर त्यांना हे जर विद्यार्थी कमी भेटले तर हे जर त्यांना कमी भेटले तर तुम्हाला पण घेऊ शकतात. ठीक आहे, तर त्या गोष्टी पुढच्या आहेत, येस और नोच्या आहेत, त्या गोष्टी आपण सांगू शकत नाही, पण ट्राय करू शकता तुम्ही. त्यानंतर पहा, सॅलरी मानधन हे 35,000 पर मंथ असणार आहे. खूप चांगली सॅलरी आहे. ॲप्लिकेशन हे प्युअरली बेसिस ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. पूर्णपणे तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन कुठे फॉर्म भरायचा आहे हे त्याचं ईमेल ID दिलेलं आहे. पहा, डॉक्युमेंट फॉर क्वालिफिकेशन विथ इसेन्शियल डिझायरेबल अँड एक्सपिरियन्स थ्रू द ईमेल ID. तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर जायचं नाही आहे, कुठंच जायचं नाही. फॉर्म जर भरायचा असेल पूर्णपणे तुम्हाला ऑनलाईन प्रोसेसने फॉर्म भरायचा आहे. ही ऑनलाईन प्रोसेस आहे. पहा, mtpssnsk2002@gmail.com ह्या वेबसाईटवर ईमेलवर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सेंड करायचे. तर आज 9 तारीख आहे, उद्या 10 तारीख आहे. आजचा एकच दिवस शेवटचा, उद्या याचं 5 वाजता याचं संपून जाईल तारीख. ठीक आहे, तर mtpssnsk2002@gmail.com या वेबसाईट ईमेलवर तुम्हाला हा ईमेल करायचा, या ईमेलवर. ठीक आहे, त्यानंतर पहा, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन पहा 10/6/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता. तर आता 9 तारीख आहे, परत तुम्हाला बराच वेळ आहे, 1 दिवसाचा वेळ आहे. हे आठवणीसाठी, रिमाइंडरसाठी व्हिडिओ बनवतो आहे. ज्यांच्यापाशी जुना व्हिडिओ नाही भेटला, किमान हा व्हिडिओ तरी त्यांच्यापाशी गेला पाहिजे आणि त्यांना इच्छुक उमेदवारांना हे व्हिडिओ भेटला पाहिजे आणि जॉब त्यांना भेटली पाहिजे. डिक्लेरेशन काय पहा, तुम्ही स्वतः असं डिक्लेअर करून सांगताय की आय अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ वर्क ओनली कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर तुम्ही करणार आहे. तर 35,000 पगार तुम्ही त्यामध्ये तयार आहेत करण्यासाठी आणि हे परमनंट भरती नाही आहे म्हणून तुम्ही याच्यामध्ये स्वतः तयार डिक्लेरेशन म्हणून देताय, यासाठी त्यांनी असं घेतलेलं आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू, ओनली इलिजिबल ॲप्लिकंट विल बी कॉल्ड फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. महत्त्वाचं पॉईंट यामध्ये जूनमध्ये 10 तारीख शेवटची असणार आहे. तर लगेच काही दिवसामध्येच याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट जे काय म्हणजे जे विद्यार्थी त्यांनी इनलिस्ट केलेले आहेत, ज्यांचं डॉक्युमेंट सगळे तुम्ही पाठवले आणि ते सगळे बसले त्या तुमच्या क्रायटेरियामध्ये, तर तुम्हाला त्यांनी इंटरव्ह्यूसाठी बोलवतील. ठीक आहे, तुमच्या ईमेलवर तुम्ही ईमेल करणार आहेत तर त्या ईमेलवर तर येईल, अन्यथा तुम्हाला वेबसाईटवर पण भेटून जाईल, मग tribal.government.in या वेबसाईटवर. ठीक आहे, तर तुम्ही तिथे पण पाहू शकता. जॉब प्रोफाईल तुमचा पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट तुम्हाला अकॅडमिक इयर, करिअर, त्यानंतर इमोशनल सोशल सपोर्ट हे द्यायचं आहे. कोणाला, हे विद्यार्थ्यांना जे 6वी ते 12वी AMRS स्कूलमध्ये शाळेमध्ये शिकतायत. तुम्हाला ॲज अ लिडरशिप त्या ठिकाणी काम करायचं आहे, सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट बनवायचं आहे विद्यार्थ्यासाठी. त्यानंतर ट्रेनिंगमध्ये वगैरे तुम्हाला त्यांना सपोर्ट करायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं त्या ठिकाणी रोल असणार आहे. खूप सोपी म्हणजे चांगली भरती आहे. हा पूर्णपणे त्याचा फॉर्म असणार आहे. पूर्ण माहिती तुम्हाला हे फॉर्म भरून तुम्हाला माहिती त्या ठिकाणी ईमेलवर अपलोड करायची. आता याचा जर तुम्हाला बऱ्याच जणाला फॉर्म जर पाहिजे असेल तर या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भेटून जाईल. ही जी वेबसाईट आहे tribal.maharashtra.government.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म घेऊ शकता. ठीक आहे, हा PDF फॉर्म भेटेल. हा PDF फॉर्म भेटल्यानंतर तुम्हाला याच्यावर ॲप्लिकेशन हा भेटेल. हा ॲप्लिकेशन भरून तुम्हाला त्या ईमेल IDवर, जी ईमेल ID त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्या ईमेल IDवर तुम्हाला हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे. ती ईमेल ID ही दिलेली आहे. ठीक आहे, तर हे व्हिडिओ ज्यांना आवडला आहे त्यांनी लाईक करा, ज्यांनी पहिल्यांदा पाहत आहे, जे कोणी फॉर्म भरणारे इच्छुक आहे त्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना याचं नोकरीची संधी भेटली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.